या बैठकीसाठी प्रशासनाने अतिशय उत्तम तयारी केली आहे। पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक मंत्रिमंडळाची मुख्यालयाच्या किंवा विभागीय कार्यालयाच्या बाहेर होते। लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि निश्चितच उद्याचा अजेंडा जिल्ह्याच्या विकासाकरता त्यामध्ये जे निर्णय होतील ते आपल्याला कळतीलच। परंतु आज 2 दिवस झाले हवामान खात्याने जे पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, काही ठिकाणी गारा सुद्धा आज पडलेल्या आहे। तर माहिती आता उद्या सुद्धा हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। तर मला वाटतं मंत्रिमंडळाची बैठक निश्चितपणे व्यवस्थितपणे पार पडेल अशी मला अपेक्षा आहे। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ते काँग्रेस फोडा आणि रिकामी करा, तुम्ही कसं बघताय सगळे वस्तू काँग्रेसमध्ये नेते इकडे घेण्याचं? नाही, प्रदेशाध्यक्षांची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे। तर आमची वेगळी भूमिका असते कारण नाही। काँग्रेसमध्ये नेत्यांचे सगळ्यांचं स्वागत करत ते नाही, काँग्रेसमध्ये फार कोणी शिल्लक राहिलेलं नाहीये। त्यांचे काही थोडेफार असतील त्या संदर्भात निर्णय प्रदेशाध्यक्ष निधी वाटपावरून जबाबदारी आहे का एखाद्या नेत्याची? एखाद्या काँग्रेसची नेत्याची जबाबदारी आहे आपल्यावर? काही माझ्यावर काही जबाबदारी नाही। बरेचसे मित्र आहेत, अरे सगळे मित्र हळू येतातच ना। काय निधी वाटपावरून कुठेतरी पुन्हा एकदा नाराजीचं सूर बघायला मिळतोय। आज पुन्हा क्षीरसागरांनी नाराजी व्यक्त केली आहे की जे त्यांच्या खात्यातले पैसे वळवले लाडकी बहीण, त्यात त्यांनी म्हटलंय की 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये होणं हे शक्यच नाही, ही वस्तुस्थिती आहे। मला हे माझं मत एवढंच आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा स्पष्ट केले की मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये अशी जाहीर वक्तव्य करणं मंत्री उचित नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते मांडू शकतात, जाहीरपणे नाराजी मांडून काय साध्य करतायत? आपल्या स्वतःच्या मंत्रिमंडळाची बदनामी करतायत। लाडक्या बहीण योजनेला निधी जरी वळवला असेल तर हरकत काय? ज्या लाडक्या बहिणीचे आशीर्वाद या सरकारला सत्तेत येताना लाभलेले आहेत त्यांना प्राथमिकता देणं काही नाहीये। अजित पवार गट आणि शरद पवार गटात गेल्या काही दिवसांपासून नाराजीची चर्चा सुरू आहे। दोघांचे अधिवेशन होते आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या अधिवेशनाला जायला टाळले, त्यामुळे पुन्हा दोन्ही गटात आता दोन राष्ट्रवादी काँग्रेसची काय विषय मला कल्पना नाही, किंवा मग त्यांच्यामध्ये त्या पक्षात दोनमध्ये काय सुरू आहे ते जाणून घेण्याची सुद्धा मला काही आवश्यकता नाही। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।